ओके. दोन तीन स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. व्हिडिओ क्लिप तुम्हाला दोनदा येईल ती. ओके. पहिला हा थेरम लिहून घेऊया. फर्स्ट, साइन थीटा इक्वल्स टू साइन अल्फा. Okay, is what theta equals to n pi plus minus 1 raised to what n अल्फा. हे तुमचं फर्स्ट स्टेटमेंट झालं बघा. n पाय प्लस मायनस वेअर n बिलॉंग्स टू z, where n belongs to what z. Second, cos theta equals to cos alpha is, हे लिहून घ्यायचं, थीटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. Same, n belongs to what z. Number third, tan theta equals to tan alpha. Tan theta equals to what tan alpha is, theta equals to what this n pi plus alpha. नंबर 4 घेऊन घ्या. साइन स्क्वेअर थिटाचा आहे. आता बघा या ठिकाणी जो दिलेला आहे तुम्हाला, यस, साइन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा is theta equals to what n pi plus minus alpha. Fifth, cos square theta equals to cos square alpha is theta equals to n pi plus minus alpha. आणि नंतर आहे तुमचा शेवटचा, tan square theta equals to tan square alpha is theta n pi plus minus alpha. Tan square theta equals to tan square alpha is theta equals to n pi plus minus alpha. त्यानंतर 3.1 एक्झरसाइज साठी हा चार्ट आपण घेतलाय बघा 11वीला. ऑल स्टुडंट टेक कॉपी. स्टुडंट म्हणजेच काय झाले बघा, ऑल स्टुडंट टेक कॉपी. आता या ठिकाणी ऑल स्टुडंट, यस यस म्हणजेच काय झाला, साइन आणि साइनचा जोडदार कोण आहेत, ओसे. ओके. त्याच्यानंतर टेक
टी म्हणजेच काय झाला, टॅन आणि कॉट. या ठिकाणी कॉस आणि सेक. क्वाड्रंट जर तुम्ही पाहिले तर तुमचा हा काय असतो, 2π. करेक्ट. दिस इज वॉट π/2. हा 180 म्हणजेच पाय आला. दिस इज वॉट 3π/2. ऑब्झर्वेशन केलं, ऑल म्हणजे सगळे काय असतात, पॉझिटिव्ह. इथं कुठला पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह. इथं कोण पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह. आणि इथं कोण असतो, कॉस पॉझिटिव्ह. बाकी सगळे काय असतात तुमच्या ठिकाणी, निगेटिव्ह असतात. हा चार्ट आपण आकडला सुद्धा घेतलेला आहे. समजलं. हा 2π, π/2, π, 3π/2. इथं ऑल डेरिव्हेटिव्ह आर पॉझिटिव्ह. इथं साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात. आता सपोज जर तुम्हाला सांगितलं की कॉस, टॅन आणि साईनची जर किंमत काढायची म्हटली या ठिकाणी, तर कॉस कुठे येईल, ह्या ठिकाणी. करेक्ट. साईन कुठे आला, इथे पॉझिटिव्ह. आणि टॅन कुठे आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह. मग दोन व्हॅल्यू होतील, कारण ऑलमध्ये सगळे येतात, साईन कॉस टॅन. प्रत्येकाची किती आहे, कॉसच्या 2 व्हॅल्यू, साईनच्या इथली व्हॅल्यू, टॅनची ही आणि ही व्हॅल्यू, कॉसची इथली व्हॅल्यू. सगळे कसे येतील, पॉझिटिव्ह. पण कॉसची जर तुम्ही व्हॅल्यू पाहिली, ह्या साईडला जर तुम्ही पाहिली, तर काय येते, 2π - θ. करेक्ट. इकडे टॅनची जर पाहिली तर पायच्या ह्या साईडला येतोय टॅन, इथे येतोय. म्हणजेच काय, इकडे का बरं तुमचा क्लॉकवाईज, इकडे का बरं अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज काय असतं, निगेटिव्ह. हा काय तुमचा आला, पाय प्लस थीटा. आणि जर साईनची म्हटली तर काय येते, पाय मायनस थीटा. कुठे चालला तो, अँटी क्लॉकवाईज चाललेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या व्हॅल्यू सगळ्या मिळतील. लक्षात. त्या 2 व्हॅल्यू कशा करायच्या आपण पुढे बघणार आहोत. अजून नेक्स्ट म्हणजे काय, तुम्हाला एक चार्ट पण दिलेला होता, तो सगळ्यांचाच पार्ट आहे असं गृहीत धरूया. त्यातल्या फक्त मी 2-3च व्हॅल्यू तुम्हाला काढून देणार आहेत. बाकी तुम्ही ते या ठिकाणी 0, 30, 45, 60 आणि 90. 0, 30, 45, 60 आणि काय नाही म्हणजे 90. साईन, कॉस आणि टॅन. आता तुमचा 0च राहतो. हे एक लिहून घेऊया. साईन 0, 0. साईन 30, 1/2. साईन 45, 1/√2. cos 30, √3/2. and 90 watt 0, sorry 1. उलट लिहा, 1√3/2, 1/√2, 1/2 आणि 0. 0/10, 2 कट, 1/√3. हे सगळ्यांचंच पार्ट आहेत. त्याच्यानंतर दिस इज वॉट 1,
√3 आणि what not defined. करेक्ट. इथं 1/√3 आहे, सॉरी. ओके. हा टेबल सगळ्यांचाच पार्ट आहे. तो काढतानाच तुम्हाला सांगितलंय मी 0 1 2 3 आणि 4 प्रत्येकाला 4 डिवाइड करा आणि त्याचं काय करा, रूट घ्या प्रत्येकाचं. ओके, हे झालेलं आपण 10वीला आपण शिकवलं, 11वीला पण तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आता इथे जे आहेत, इथं आपण काय करूया, सर पोलार फॉर्म मध्ये घेऊया. दिस इज व्हॉट π/6, π/4, π/3 and this is what π/2. हे सगळं पाठांतर करायचं आहे. ओके, आता आपण जाऊया एक्झरसाइज 3.1 कडे. एक्झरसाइज 3.1. फाइंड, त्यातला पहिला क्वेश्चन, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन find the principal solution of the following equation. त्यातला पहिला क्वेश्चन बघा, cos theta equals to 1/2. फर्स्ट, cos theta equals to what 1/2. आन्सर मध्ये बघा, cos theta equals to what 1/2. हे काय तुम्हाला गिवन दिलेले. आता जर तुम्ही चार्ट पाहिला तर या ठिकाणी बघा, cos theta 1/2 तुम्हाला कोणाला येईल, π/3 येईल. करेक्ट, इक्वल्स टू व्हॉट, ह्या दोघांची व्हॅल्यू कशा आहेत, सारख्या आहेत. मग देअरफॉर 1/2 काय किंमत आहे तुमची, π/3 आहेत. cos π/3 ची किंमत किती येते, 1/2. या ठिकाणी बघा 1/2. करेक्ट, ही एक तुमची व्हॅल्यू झालेली आहे. मग आता ही कशात येईल तुमची, 2π आहेत. करेक्ट, 0 आहे, याच्या दरम्यान ती येईल. म्हणजे बघा इथं स्टार्टिंग 0 पण होते आणि π/2 पण होते, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू येते. मग ह्या ठिकाणी 0 इज लेस दॅन व्हॉट, π/3 इज लेस दॅन व्हॉट 2π. ही एक व्हॅल्यू झाली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कॉसच्या किती व्हॅल्यू येतील, 2 व्हॅल्यू येतील. का 2 येतील, कारण कॉस इथे पण आहेत आणि इथे पण आहेत आणि इथे पण आहेत. इथं ऑल म्हटलेलं आहे आपण, सगळे येतील साइन कॉस टॅन. आता सेकंड व्हॅल्यू बघा. आता ह्या ठिकाणी काढताना आपण काय करतोय, 2π मायनस थिटा, व्हॉट 2π मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू किती आली तुमची या ठिकाणी, π/3 आले. किती आले, π/3. मग देअरफॉर cos theta equals to what, cos π/3 equals to what, cos 2π. थिटाची किंमत काय घेतो आपण, π/3. यांचा जर तुम्ही LCM काढला
कॉस 3 2 जा 6 minus pi by 3 cos 5 pi by 3. करेक्ट. म्हणून मग काय आला तुमचा cos theta equals to cos 5 pi by 3, where 0 is less than 5 pi by 3 less than what 2 pi. ह्या दोन व्हॅल्यू आल्या. कुठल्या आल्या? 5 by 3 and what pi by 3. 5 pi by 3 and pi by 3. Therefore, cos theta equals to cos pi by 3 equals to cos 5 pi by 3. Therefore, the required principal solution of trigonometric equation cos theta equals to 1 by 2 is काय तुमचा theta equals to pi by 3 and theta equals to what 5 pi by 3. हे झालं तुमचं आन्सर. एकदम सोपं आहे. नथिंग एल्स. sec theta 2 pi by root 3 given. आता sec theta जर पाहिला तुम्ही तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कसं आहे 1 by root 3 याच्या उलटा आहे तो म्हणजे 2 by root 3 आला. करेक्ट. 2 by root 3 ची व्हॅल्यू काय तुमची pi by 6 आहे. म्हणून मग sec theta equals to what pi by 6 एक व्हॅल्यू आली. sec कुठे येतो तुमचा इथे येतो 2 pi minus theta. 2 pi theta काय pi by 6 6 2 जा 12 minus pi 11 pi by 6 आल्या दोन व्हॅल्यू कुठल्या एक pi by 6 11 pi by 6. ओके.